हे बघा आमच्या कुंड्या. आता ह्या कुंड्या आम्ही वरती लटकवण्यासाठी बोलवला आहे एक मोठा क्रेन. आता चला ह्या क्रेनने आपण वरती कुंड्या लटकवणार आहोत. रामकृष्ण हरी मंडळी, आज आपल्या ब्लॉगचा 12वा दिवस आहे आणि आज आपण आमच्या ताईसाहेबांना न्यायला पुण्याला आलेलो आहे. 3 तासाचा प्रवास करून आम्ही येऊन पोहोचलो नेमकं पुण्यामध्ये डेक्कनला. आता तुम्हाला माहिती आहे पुण्याच्या ट्रॅफिकमध्ये किती डोकेदुखी. आमच्या ताईसाहेबांना हॉस्पिटलच्या बाहेर बोलवलं आणि म्हटलं आता चला आपण निघूया घरी. हे आमच्या ताईसाहेबांचं सह्याद्री हॉस्पिटल डेक्कनचं. मग आम्ही अद्वितीय पुणेतून निघालो बाहेर. जाता आता म्हटलं ऑरेंज ज्यूस घेऊया आणि मग निघूया. नारळ पाणीही आम्ही त्या ठिकाणाहून घेतलं आणि आम्ही निघालो घरी आल्याबरोबर आता म्हटलं आता आज दिंडी सोहळ्याची जमा खर्चाची मीटिंग असल्या कारणाने त्या ठिकाणी गेलंच पाहिजे. मस्त की आपली बुलेट काढली आणि येऊन पोचलो मीटिंगला. सर्वजण मीटिंगला हजर होते. मस्त की हिशोब चाललेला होता. मग थोडासा तिथेही व्हिडिओ घेतला. मग आमचे संचित शेट आणि गौरव शेट आले होते. त्यांनी आम्हाला बाहेर बोलवलं. त्यांना थोडंसं भेटलो. त्यांना आपला आयफोन दाखवला. ते म्हटले अरे वा 1 नंबर फोटो येतात. म्हटलं काही हरकत. आमचे आईसाहेब चाललेत पाचीला आणि तिनं म्हटलं आम्हाला खायला काहीतरी करा. तर म्हटले कोण नाही स्वयंपाक करणार, तुला येतो तू कर. म्हटलं आता ये ना चॉल बे, हमको तो स्वयंपाक नाही आण बे, तो हम कैसा करान बे. आईसाहेब करा की स्वयंपाक. अहो सकाळचं काहीच नाही आईसाहेब. नाही हो करा ना. थोडासा आईसाहेबांना मस्का लावून स्वयंपाक करायला तयार केला. आई म्हटली काय आता मी स्वयंपाक करणार नाही, ताईसाहेब स्वयंपाक करतील. म्हटलं काही हरकत नाही, ताईसाहेबांचा स्वयंपाक म्हणजे एकच नंबर. मस्त की ताईसाहेबांना मस्का मारला आणि त्यांना स्वयंपाकाला लावलं. पण म्हटलं आता स्वयंपाक थोडा चहा तरी आम्हाला पाजा, आम्हाला जरा लईच कंटाळा आलाय. पण ताईसाहेब काही चहा करायला ऐकतच नव्हत्या. एक तर चहा नाही तर स्वयंपाक, दोन्हीपैकी एक करायला बोलत होती. म्हटलं अगं दोन्ही कर, पहिला चहा कर, मला चहाची तलब झाली तर काय ऐकतच नव्हती. मग तिला मोकार त्रास दिला. मग शेवटी त्रास देऊ देऊ उठली आणि निघाली चहा करायला. म्हटलं वा काहीतरी ऐकलं वगैरे तरी, पण ते चहा सरळ केला नाही, पार तोंड वाकडं करू करू चहा गेला. आता बाबा काय बोलावं आता यांना, जाऊ द्या मरू. मस्त की आमच्या आईसाहेब म्हटले चाल मी थोडीशी मदत करते. आईसाहेबांनी कोथिंबीरची भाकर केली आणि मग आम्ही ती खाल्ली. ताईसाहेबांना म्हटलं आता उरलेलं स्वयंपाक तुम्ही करा, आमच्या आईसाहेबांना जाऊ द्या पाचीला. मग आमच्या आईसाहेब म्हटले काही हरकत नाही, मी आता निघते. आईसाहेब निघाले आवरायला आणि मग उरलेलं स्वयंपाक आमच्या ताईसाहेबांनी केला. स्वयंपाक झाल्यानंतर आता आमच्या ताईसाहेब गेला माती चोरायला. बघा लोकांच्या वावरातून माती चोरून आणि त्यात झाडं लावायला. म्हटलं बरं बाबा आता ते पण करा, आता काही हरकत नाही, माती चोरा नाही तर काही करा पण झाडं मात्र. मग आमच्या अथर्वने आमच्या ताईसाहेबांना सांगितलं की बाबा झाड कसं लावित आहेत. दोघंही झाडं लावायला झोपले. मी म्हटलं चांगली झाडं लावा, तुमचा व्हिडिओ काढतो, तुम्हाला फेमस करतो. अथर्व म्हटलं ए विशालदा काय मा व्हिडिओ काढू नको. म्हटलं अरे गप्रे तुला फेमस करू. इकडं आमच्या अशोकनाना सुद्धा निघाले होते. आमच्या अशोकनाना चालले पाचीला. त्यांना म्हटलं काय काय बा तुमचं पाचीला, काय काय पाचीला तुमचं तोटरी बोला गवस काय अहो काय काय सांगशात. नाही दिला मला अजून, पेडा नाही मिसळही नाही. मिसळ कशाबद्दल मग म्हटलं नाही पेडा तर मिसळ, तरी पण मिसळही नाही काहीच नाही. काय काहीच नाही जाणार तिकडं. इकडे झाडे लावून झाडे जागवा उपक्रम चालूच होता. आमच्या ताईसाहेबांनी एवढी झाडं आणलेत की आम्हालाच कधी कधी कन्फ्युजन होतं की आम्ही जंगलातच राहतो काही. एवढी झाडं सगळ्या आजूबाजूला लावली. झाडं लावणं काही चुकीचं नाही, पण एकदम व्यवस्थित झाडे लावलीच पाहिजे. आमच्या ताईसाहेबांकडून आदर्श घ्यायला अजिबात विसरू नका. एकदम अतिशय सुंदर असं आमच्या घराला तिने सजवलेलं आहे. मस्त की अथर्वला वरती उभं केलं. म्हटले आता ही झाडं वरती लटकव, चांगला शो आला पाहिजे आपल्या बंगल्याला. अथर्व वरती चढला पण त्याचाही काय हात वरती पुराणा. मग म्हटलं आता काय करावं. मग म्हटलं काही हरकत नाही, चला आपण झाडं लावायला क्रेनलाच बोलू. मस्त की फोन फिरवला आणि आम्ही बोलावलं क्रेनला. हे बघा आमच्या कुंड्या. आता ह्या कुंड्या आम्ही वरती लटकवण्यासाठी बोलवला आहे एक मोठा क्रेन. आता चला ह्या क्रेनने आपण वरती कुंड्या लटकवणार आहोत. क्रेनची सेटिंग लावून आम्ही कुंड्यावरती लटकून दिल्या. लोक पण म्हणायला लागली महाराजाचं काय डोकं बिकं फिरलं काय, नुसती झाडाच्या कुंड्या लावायला क्रेन बोलावलं. म्हटलं आपला पॅटर्नच वेगळा आहे. कसा वाटला तुम्हाला आजचा व्लॉग कमेंट करायला विसरू नका. विशाल काचडे या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा, कमेंट करा. रामकृष्ण हरी.